ही सीताफळाची झाड आहेत सगळी आणि आंब्याचं झाड आहे बघा. आता याला फुलं यायला लागलं जरा चिक्कू लागले ते झाडाला. हे बघा अजून बारकं बारकं आहे. चिक्कू बघा आमच्या झाडाला कसं लागलं, अजून बारीक बी खायचं. हे बघा हे सगळं चिक्कू लागल्या कसं चांगलं. हे बघा मस्त असं बारकी बारकी लागली, लहान चिक्कू आहेत एकदम बारीक. वर पण आहेत अजून. अरे बापरे मुंग्याच होते का. आणि इथं आंब्याचं झाड आहेत अजून. केळा झाडाला केळ पण लागले खाली, म्हणजे केळाचे खूट लागलेले आहेत, खणी आलेले. आता मला इथनं रस्ता नाही सरळा, नाही तर मी पडायची, म्हणून मी इथूनच दाखवते. पुन्हा लिंबूचं झाड आहे, इथं लिंबू लागलेले आहेत सगळे, बारीक 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 असे लिंबू लागलेले आहेत. आणि इकडं ना शेवग्या झाडं तुम्हाला दाखवते. या शेवग्या झाडाला काही शेंगा लागतात का, शेवग्या झाडाला काही शेंगा लागतात का बघूया आपण. लागले का छोट्या छोट्या शेवग्याच्या शेंगा आहेत, पण खाली एकदम गवत असल्यामुळे जरा कधी शेवग्याला शेंगा पण लागलेल्या आहेत. बघा मस्त अशा शेंगा लागल्यात. कुठेतरी एखादी शेंगा आहे, जास्तीची नाही पण आहेत थोड्या छोट्या छोट्या शेंगा. हे बघा सांबारफली लागलेली आहे मस्त. अजून फुलं आहेत, सगळी फुलं लागलेली आहेत चांगली बरीच मस्त. पण आता मला एकच शेंग मिळेल बघते मी. अजून दुसऱ्या झाडाला लागलेले आहे का, पण ते उंच आहे, मला हाताला येणार नाही आहे. आणि ते कोणी आता हे नाही आहे, त्यामुळे मी एकच शेंग घेतलेले तोडून. हे बघा एकच घेतलेले, बाकीचे अजून लहान लहान शेंगा. तेव्हा फुलं अजून लागलेले आहेत. तेव्हा फुलं भरपूर आहेत. हे शेंगा अजून लागलेलं नाही. शेंगा जेव्हा लागतील ना तेव्हा पण मी व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकेन. आपल्या शेतातलं असलं ना ते एकदम चांगलं असते, ताजं. आणि इथं वरती शेंग आहे पण खूप जुनी आहे ती. बघते त्याला हाताला येते का तोडून, दिसते का शेंग. ही शेंग लटकायला लागलेली, पण मला आता त्याला दांडकं नाही आहे काढायला, मी कसं काढणार. हे बघा सगळं ऊर आता हे सुकून गेलेलं आहे गवत. ही सगळी सागवानाची झाडं आहेत. शेतीमध्ये आपलं येऊन काम करायला भारी वाटतं. हे बघा कशी छान फुलं आलेली आहेत शेवग्याची, अशी मस्त फुलं बघायला भारी वाटायला. तेव्हा पण ह्याला अजून हेच नाही आले ना, शेंगा यायला पाहिजे होत्या. हे बघा फुलांनी भरलेलं आहे, सगळे घस फुलांनी लागलेले आहेत, पण शेंगा अजून लागलेल्या नाही आहेत. बाय.